Good morning, everyone. In previous lecture, we discussed the various definitions which is provided by Code of Criminal Procedure. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण बऱ्याच डेफिनेशन बघितल्या होत्या. समन्स केस म्हणा, वॉरंट केस म्हणा, बेलेबल ऑफेन्सेस, नॉन बेलेबल ऑफेन्सेस, कॉग्निजेबल ऑफेन्सेस, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फक्त एक थोडं हे होतं की बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्स. तर बेलेबल ऑफेन्सची डेफिनेशन काय सांगते? बेलेबल ऑफेन्स मीन्स ॲन ऑफेन्स विच इज शोन बेलेबल इन द फर्स्ट शेड्यूल. आणि नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणजे एनी अदर ऑफेन्सेस, म्हणजे जे बेलेबल ऑफेन्सेस नाही आहेत ते. तर बेलेबल ऑफेन्स आणि नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक हा असतो की इन बेलेबल ऑफेन्सेस द accused has a right or accused claim bail as a right. हा ठीक आहे, माझ्याकडून गुन्हा घडलेला आहे, ऑफेन्स बेलेबल आहे, तर बेल घेणं हा त्याचा राईट आहे बेलेबल ऑफेन्समध्ये. मग नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये बेल भेटतच नाही का? तर नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये पण बेल भेटते, पण ते इट इज डिपेंड ऑन डिस्क्रिप्शन ऑफ कोर्ट. बरोबर. तर एक तेवढं हे होतं. इन टुडेज लेक्चर वी डिस्कस द हायरार्की ऑफ क्रिमिनल कोर्ट्स. ठीक आहे. द चॅप्टर 2 ऑफ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर contain section 6 to 25A, which deals with the constitution of courts, and chapter 3 of code of criminal procedure, which contain section 26 to section 35, which provide the power of those courts. ठीक आहे. 26 7 ते 25 पर्यंत काय आहे? चॅप्टर 2 द कॉन्स्टिट्यूशन ऑफ कोर्ट्स. तर HSC डील करतं. आणि त्याचं जे चॅप्टर 3 आहे ते, तर अशा कोर्टचे पॉवर काय आहेत, अशा कोर्टला पॉवर्स काय असतात? तर पॉवर्स म्हणजे जे सेंटेन्स डान करायचं, ठीक आहे, तर असे पॉवर्स. तर त्यांना पॉवर्स किती आहेत किंवा कसे आहेत, तर ते चॅप्टर 3 दिलेलं आहे. जनरली ज्युडिशियरी distinguish between two main segments. One is a higher judiciary and second is a subordinate judiciary. Higher judiciary मध्ये काय येतं? The higher judiciary consists the Supreme Court of India and High Court of India. The Supreme Court as well as High Court, both courts are established under Constitution of India. As we know that Article 124 of Indian Constitution deals with the establishment of Supreme Court, and Article 214 deals with the establishment of High Court. ठीक आहे. तर सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्ट हे दोघी काय आहेत? तुमच्या हायर ज्युडिशियरी आहेत. तर दोघांना अनलिमिटेड पॉवर्स आहेत याच्याबद्दल, क्रिमिनल ऑफेन्सबद्दल. तर सुप्रीम कोर्ट कोणतीही पनिशमेंट देऊ शकतं किंवा कितीही फाईन इम्पोज करू शकतं, त्यांना चॅलेंज नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा आणि CRPCचा मुख्यतः संबंध येत नाही. पण अशा CRPCमध्ये अशा काही प्रोव्हिजन आहेत
की ज्या याच्याशी डील करतात, हायकोर्टाशी डील करतात किंवा पॉवर्स ऑफ हायकोर्टशी डील करतात. अंडर CRPC, हायकोर्ट एक्सरसाइज extraordinary powers or extraordinary jurisdiction. Sometimes high court work as a trial court. आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की कोर्ट ऑफ मॅजिस्ट्रेट असेल, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, तर हे ॲज अ जनरल रूल काय असतात, ट्रायल कोर्ट असतात. आणि कोर्ट ऑफ सेशन हे पण ट्रायल कोर्ट असतं अंडर स्पेशल लॉज. जर तुम्ही पहिलं शेड्यूल बघितलं याचं CRPCचं, तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतं की विच ऑफेन्स ट्रायबल बाय विच कोर्ट. बरोबर. तर हायकोर्टसुद्धा ट्रायल कोर्ट म्हणून काम करू शकतं किंवा तशा पॉवर आहेत हायकोर्टाला की ट्राय करू शकतं. इन द केस ऑफ AR अंतुले वर्सेस RS नाईक, त्यावेळेस AR अंतुले चीफ मिनिस्टर होते आणि RS नाईक हे अपोजिशनचे लीडर होते. तर तुम्ही ऐकली असेल किंवा वाचलं असेल त्या इन्सिडेंटबद्दल. तर AR अंतुलेंना तर काही सिमेंट घोटाळ्यामध्ये काही आरोपी वगैरे हे केलेलं होतं. AR अंतुलेंनी त्यांच्या विरुद्ध काही ट्रायल कोर्टामध्ये कंप्लेंट केली होती. आता मोठ्या लोकांची भांडण लागलेल्या होत्या. आता यांच्या भांडण काय लहान कोर्टात मिटणार आहे का? तर ट्रायल कोर्टाने एखादी ऑर्डर काढली तर ही ती ऑर्डर घेऊन मग हायकोर्टात जायचे, हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात जायचे. स्टार्टिंग झाली याच्यापासून, कशापासून की कन्सेंटपासून, सँक्शनपासून. There are some rules contained in section 195 to 200 199. तर त्याच्यामध्ये असे रूल्स आहेत की तुम्हाला जर एखादी प्रोसेस जर कॉग्निझन्स घ्यायचं असेल कोर्टाला, तर काहीतरी रिक्वायरमेंट असतात किंवा काहीतरी सर्टन कंडिशन असतात, तर त्या फॉलो केल्या पाहिजे. बरोबर. तर सुरुवात कुठून झाली तुमची? तर सुरुवात झाली पहिल्या याच्यापासून, इन्सिडेंटपासून यांच्या. तर काय झालं की AR अंतुलेंनी पहिले जर क्लेम केलं त्यांच्या वकिलांनी की CM, चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट, इज अ पब्लिक सर्वंट and therefore for the purpose of taking cognizance there is a sanction of state government is necessary. ठीक आहे. तर जी सँक्शन आहे ती नेसेसरी आहे. बाहेर पाऊस चालू आहे जोरात, आवाज येत नसेल त्यामुळे. तर सँक्शन नेसेसरी आहे. बरोबर. तर हे ते मॅटर घेऊन काय गेले, पहिले हायकोर्टात गेले, नंतर सुप्रीम कोर्टात गेले. मग तिथं काय झालं, मॅटर डिसाईड झालं आणि सांगितलं की CM आहे तो पब्लिक सर्वंट आहे, तर सँक्शन नेसेसरी राहील. परत ती ऑर्डर खाली आली, ट्रायल कोर्टाने परत काम चालू केलं. परत ट्रायल कोर्टाने एखादी ऑर्डर काढली का ही ती ऑर्डर घ्यायचे, हायकोर्टात जायचे, सुप्रीम कोर्टात जायचे, परत लांबायचं. मग हायकोर्टाच्या लक्षात आलं की यांनी तर ज्युडिशरीचा मजाक लावलेला आहे, तर हायकोर्टाने सगळं ते पॉवर काढल्या, सगळे ते मॅटर काढलं आणि स्वतःकडे घेऊन घेतलं ते ऑर्डरद्वारे. यांनी ती ऑर्डर पण घेऊन ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, हायकोर्टाला ते पॉवर आहेत ॲज अ ट्रायल कोर्ट म्हणून हे करण्याचं. बरोबर. त्याच्यानंतर हायकोर्ट इनहरंट पॉवर हे करतं. इनहरंट पॉवर सेक्शन 482 482 नुसार इनहरंट पॉवर एक्सरसाइज करतं. इनहरंट पॉवर म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय द इनहरंट पॉवर? तर इनहरंट पॉवर of court is such that the high court has a power to give any order procedural law आहे
काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा काहीतरी एखादी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस उद्भवू शकतो, देन द हायकोर्ट हॅज अ पॉवर टू ग्रांट or to give any order for the end of justice, for the purpose of meet of end of justice. तर पूर्ण न्याय होण्यासाठी हायकोर्ट कोणतेही ऑर्डर पास करू शकतं. मग ते तुमच्या CRPC मध्ये प्रोव्हाइड झालेलं असो किंवा नसो. बरोबर. फॉर एक्झाम्पल इनर पॉवर कशा यूज करू शकतं. आता FIRचे सेक्शन आहेत, 154 नुसार FIR लॉन्च करू शकतं. पण क्वॅशिंग ऑफ FIR ही जर तुम्ही बघितलं, क्वॅशिंग ऑफ FIRचं जर तुम्ही प्रोव्हिजन बघितले तर तुम्हाला ते कुठेच आढळणार नाही. मग ते 482 खाली ते हायकोर्टात जावं लागतं क्वॅशिंग ऑफ FIRसाठी, की आमची जे तडजोड झालेली आहे. फॉर एक्झाम्पल समजा नवरा बायकोची भांडण झाली, मग नवरा बायकोची भांडण झाली म्हणजे बायकोकडून 5-6 केसेस तर येतातच, त्याच्यापैकी एक असते 498A. बरोबर. मग बायकोने 498A दाखल केली, FIR दाखल केली, सगळं झालं. परत दोघांना कोर्टात जाण्याची वेळ आली. मग केसेस मग याला पण थोडी अक्कल आली किंवा याने याचा पण काही दोष नसेल किंवा काय नसेल, तर त्याने विचारलं की आपण आता काय करू, आपण समेटने मिटवून घेऊ, कॉम्प्रोमाइज करू. पण कुठे आहे का IPC आपलं CRPC मध्ये प्रोव्हिजन की क्वॅशिंग ऑफ FIR करता येईल असं म्हणून? कुठेच नाही. एकदा तुमची प्रोसिजर इनिशिएट केली गेली याच्या आता पुढे बोलायचं मागे काही नाही. तर मग इट इज अ हायकोर्ट who exercise his extraordinary jurisdiction or power and quash the FIR. मुंबईला मागे घटना झाली होती बिफोर पॅन्डेमिक, की रेल्वे स्टेशनच्या बाहेर जेवढे पण हे होते, रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक स्टुडंटचा ग्रुप होता, शिकणारी मुलं होती. तर त्यांनी काय केलं, त्यांनी भांडण वगैरे त्यांची झाली तिथं बाहेर, मुंबईच्या म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाहेर भांडण झाली. मग FIR वगैरे लॉस झाल्या. FIR वगैरे लॉस झाल्या. शिकणारी मुलं होती, क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा केस त्यांच्यावर रजिस्टर झालेली, तर त्यांना पुढे भविष्यात प्रॉब्लेम यायला लागले. मग त्यांनी काय सांगितलं की चला आपण काय करू, कॉम्प्रोमाइज करून घेऊ. पण ते पब्लिक प्लेसवर धिंगाणा घालणे हे काही कॉम्प्रोमाइज करणारे मॅटर नसतात. बरोबर. तर मग ते गेले क्वॅशिंग ऑफ FIRसाठी हायकोर्टाने. तर मग कोर्टाने विचार केला की हां ठीक आहे, शिकणारी मुलं आहेत, एक वयामध्ये असताना थोडं झालं, कोणाला काही ग्रीवियस हर्ट नव्हती किंवा जास्त काही कोणाला दुखापत झाली नव्हती, असं काही अटेम्प्ट टू मर्डर काय नव्हते, नॉर्मल चार्जेस होते. हायकोर्टात वाटलं की चला ठीक आहे, मुलांचं कशाला नशीब हे करायचं. तर मग ऑर्डर केली की क्वॅशिंग ऑफ FIR. पण क्वॅशिंग ऑफ FIR करताना कोर्ट काही पण कंडिशन इम्पोज करू शकतं. तर या पर्टिक्युलर केसमध्ये कोर्टाने कंडिशन इम्पोज केली की ठीक आहे, मान्य आहे, आम्ही क्वॅशिंग ऑफ FIR करतो, FIR क्वॅश करतो, पण आजपासून पुढच्या 1 महिन्यापर्यंत तुम्हाला जाऊन ज्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर धिंगाणा घातला होता ते पूर्णच्या पूर्ण रेल्वे स्टेशन दररोज साफ करावं लागेल, 1 तास किंवा 2 तास. याने सांगितलं साहेब ठीक आहे, चालतंय बरं. मग यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक पोलीस पण नेमून दिला. मग हे दररोज जायचे, झाडू मारायचे, हजेरी द्यायचे, परत यायचे. मग 1 महिन्यापर्यंत कंटिन्यू यांनी झाडू वगैरे मारला, पोलिसांनी रिपोर्ट वगैरे बनवला, तो कोर्टात सबमिट केला आणि ते क्वॅश झाले. सांगायचा अर्थ की हायकोर्ट फॉर टू मीट द एंड ऑफ जस्टिससाठी त्याचं एक्स्ट्रॉर्डिनरी जे हे आहे पॉवर आहे ती वापरू शकतं. बरोबर. परत अजून एक होती की असंच मुंबईचीच घटना की काय बड्डे पार्टी होती, वाढदिवसाची पार्टी होती, त्याच्यात धिंगाणा घातला आहे असंच की असं बाहेर थोडे भांडण वगैरे झाले असतील. तिथे पण सेम क्वॅशिंग ऑफ FIR. मग कोर्टाने सांगितलं की जेवढं तुम्ही खर्च केला आहे पैसे जमवा
आणि ते जे अनाथ मुलं आहेत आजूबाजूचे त्यांना डोनेट करा आणि आम्ही मग तुमचे FIR क्रॅश करून घेतो. सांगायचा अर्थ असा की एक्स्ट्रॉर्डिनरी पॉवर हायकोर्ट वापरू शकतं काहीतरी चांगलं न्याय करण्यासाठी, बरोबर. हे झाले तुमच्या दोघी हायर ज्युडिशरीज. त्याच्यानंतर येतं तुमच्या सबऑर्डिनेट ज्युडिशरी. ठीक आहे. तर सबऑर्डिनेट ज्युडिशरीमध्ये काय काय आहे, मग काही सेक्शन आहेत. तर सगळ्यात आधी का तुमचं सबऑर्डिनेट ज्युडिशरीमध्ये आपण एकदा बघून घेऊ, नंतर मग जे सेक्शन आहेत तर ते बघू आपण पहिले एकदा. तर सगळ्यात वरती काय असतं, सेशन किंवा ॲडिशनल सेशन कोर्ट असतं, बरोबर. सेशन आणि ॲडिशनल सेशन कोर्टाच्या खाली असिस्टंट सेशन सोबत मेट्रोपॉलिटन एरियामध्ये चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि अदर दॅन मेट्रोपॉलिटन एरिया त्याच्यामध्ये CJM चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आपण ज्याला म्हणतो. चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या खाली असतात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, त्याच्या खाली असतो स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि अदर जे एरिया आहेत तिथं CJM वरती चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, त्याच्या खाली त्याच्या खाली तुमचा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास आणि अजून त्याच्या असतो स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. तर ही सबऑर्डिनेट ज्युडिशरीची आहे. एकदा तुम्ही तो चार्ट लक्षात ठेवा, मग आपण जे जे त्यांचे सेक्शन आहेत तर ते बघू, मग तेव्हा तुम्हाला जास्त क्लेरिफाईड होईल आणि त्यांचे पॉवर्स कुठे दिलेले आहेत ते पण क्लेरिफाईड होईल. वरती सेशन ॲडिशनल सेशन, त्याच्या खाली एक समांतर रोला 3 कोर्ट, एक असिस्टंट सेशनचंच मेट्रोपॉलिटन एरियामध्ये चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, त्याच्यानंतर समांतर याच्यामध्ये म्हणजे सेम लेवलला चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, तिथे त्याच्यासोबत त्याला ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पण असतो म्हणा. त्याच्यानंतर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, त्याच्या खाली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास ते समांतर लेवलला आणि स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. इकडे मेट्रोपॉलिटन एरियामध्ये वरती चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, खाली मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि दुसरा आहे स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. पाऊस काय बंद व्हायचं नाव घेत नाही आहे, आपल्यालाच कंटिन्यू करावं लागेल. तर मी सांगत होतो की क्लासेस ऑफ क्रिमिनल कोड्स. तर सेक्शन 6 ऑफ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर ज्यावेळेस मी शिकवेल त्यावेळेस तुम्ही बेड ॲक्ट सोबत घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला जास्त अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे. बिसाइड्स द हाय कोर्ट अँड द कोर्ट्स कॉन्स्टिट्युटेड अंडर एनी लॉ other than this code there shall be in every state the following classes of criminal courts, namely court of session, judicial magistrate of first class, and in any metropolitan area metropolitan magistrate, judicial magistrate of second class and executive magistrate. आता या ठिकाणी बघा तुम्ही कोर्ट ऑफ सेशन आहे, ॲडिशनल सेशन नाही दिसत आहे किंवा असिस्टंट सेशन नाही दिसत आहे, बरोबर. दुसरं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास अँड एनी मेट्रोपॉलिटन एरिया मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. इथं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास दिसतोय पण CJM चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट दिसत नाही आहे, किंवा तुमचा चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहे तो पण दिसत नाही आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ते कोर्ट नाही येत अस्तित्वात आहेत, पण ते कसे आहेत ते आपण पुढे बघू ज्यावेळेस आपण त्याचं कॉन्स्टिट्यूशन बघू त्यावेळेस. ठीक आहे. सेक्शन 7 काय सांगतं, एव्हरी स्टेट शल बी सेशन्स डिव्हिजन ऑर शल कन्सिस्ट अ सेशन डिव्हिजन्स अँड एव्हरी सेशन्स डिव्हिजन शल फॉर द पर्पज ऑफ दिस कोर्ट बी अ डिस्ट्रिक्ट ऑर कन्सिस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट्स. ठीक आहे. तर असं आपलं हे नाही की डिस्ट्रिक्ट वाईज जज असतात, तर ते काय केलेलं आहे आपण एक याच्यासाठी प्रॅक्टिकेबल लाईनसाठी आपण जिथं डिस्ट्रिक्ट आहे त्यालाच आपण सेशन करून दिलेलं आहे, पण आपण हे वेगळं पण करू शकतो. ते स्टेट गव्हर्नमेंटचे पॉवर आहेत, बरोबर. आता आपण मेट्रोपॉलिटन हे बघतो काय
चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हे कुठे मेट्रोपॉलिटन एरियामध्ये. देन द क्वेश्चन रिमेन्स, व्हॉट इज मेट्रोपॉलिटन एरिया? The state government may by notification declare that as from such date as may be specified in the notification, any area in the state comprising a city or town whose population exceeds 1 million shall be a metropolitan area for the purpose of this code. तर इथं काय आहे की पॉप्युलेशनची लिमिट टाकलेली आहे. if any city who has the population more than 1 million म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त पॉप्युलेशन असेल तर त्याला ऑफिशियल गॅझेट किंवा ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे स्टेट गव्हर्नमेंट मेट्रोपॉलिटन एरिया म्हणून डिक्लेअर करू शकतं. बरोबर. ॲज फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ दिस कोड, each of the presidency town of Bombay, Calcutta and Madras and the city of Ahmedabad shall be deemed to be declared under subsection first to be a metropolitan area. आता हे जे चार सांगताय बॉम्बे, कलकत्ता, मद्रास आणि सिटी ऑफ अहमदाबाद, तर हे जेव्हापासून कोड अस्तित्वात आला तेव्हापासून यांना मेट्रोपॉलिटन एरिया म्हणून स्पेसिफाय केले गेलेलं आहे. ठीक आहे. तर मेट्रोपॉलिटन एरिया म्हणजे तुम्हाला कळलं असेल. बाकीच्या प्रोव्हिजन तुम्हाला ह्या तर सबसेक्शन 5 ऑफ सेक्शन 8 काय सांगतो, वेअर द स्टेट गव्हर्नमेंट रेड्यूस ऑर अल्टर अंडर सबसेक्शन 3 द लिमिट्स ऑफ एनी मेट्रोपॉलिटन area, such reduction or alteration shall not affect any inquiry, trial or appeal pending immediately before such reduction or alteration before any court or magistrate, and every such inquiry, trial or appeal shall continue to be dealt with under this code as if such reduction or alteration had not taken place. समजा जर आज एखादी सिटी असेल, पर्टिक्युलर तुम्ही जिथं राहता ती सिटी, तर आज नोटिफिकेशन काढलं स्टेट गव्हर्नमेंटने आणि तुमच्या सिटीला मेट्रोपॉलिटन एरिया म्हणून डिक्लेअर केलं. तर मग तिथे आता कोणत्या प्रोसिजर चालू झाल्या मेट्रोपॉलिटन एरियामध्ये, की मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या, चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट वगैरे ते इन्क्वायरी, ट्रायल वगैरे त्या चालू झाल्या. पुढे काय झालं की तुमच्या शहराची ज्यावेळेस लोकसंख्या किती होती, 1 मिलियन होती. मग अचानक कामाच्या शोधामध्ये त्याच्यामध्ये अर्धे लोक दुसऱ्या शहरात निघून गेले. आता किती उरले, 500 मिलियन लोक. आता तो काय होईल, तर ते मेट्रोपॉलिटन एरिया राहणार नाही. बरोबर. मग आधीच्या मॅटरचं काय करायचं, तर जरी आता ते शहर किंवा ते एरिया मेट्रोपॉलिटन एरिया नाही आहे, तरी पण त्यावेळेस ज्या पण केसेस किंवा ज्या पण त्या इन्क्वायरी होत्या तर त्या ॲज अ मेट्रोपॉलिटन एरिया म्हणून चालू राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे बघू सबऑर्डिनेशन ऑफ ज्युडिशरी. आता कोणतं सबऑर्डिनेशन म्हणजे कोणतं जज, कोणतं कोर्ट कोणाला सबऑर्डिनेशन आहे. तर सेक्शन 10 काय सांगतं, ज्यावेळेस आपण ते एक हे बघितलं ना, चार्ट बघितला ना, वरती सेशन कोर्ट, हा फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा, वरती सेशन कोर्ट, त्याच्या खाली 3 एका लेवलला, एक असिस्टंट सेशन, दुसरा मेट्रोपॉलिटन एरियामध्ये चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि अदर दॅन मेट्रोपॉलिटन एरियामध्ये चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ठीक आहे. तर इकडे मेट्रोपॉलिटन एरियामध्ये चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या खाली मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, त्याच्या खाली स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. इकडे मेट्रोपॉलिटन नॉन अदर दॅन मेट्रोपॉलिटन एरियामध्ये CGM म्हणजे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, CGMच्या खाली JMFC म्हणजे फर्स्ट क्लास, बाजूला सेकंड क्लास, त्याच्या बाजूला स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आता हे डिव्हिजन कुठे दिलेलं आहे, तर सेक्शन 10 काय सांगतं, सेक्शन 10 सबऑर्डिनेशन ऑफ असिस्टंट सेशन जजेस. तर हे काय सांगतं, ऑल सेशन जजेस शल बी सबऑर्डिनेट टू द सेशन जज in whose court they exercise jurisdiction. The session judge may from time to time make a rules consistent with this code
ॲज टू द डिस्ट्रीब्युशन ऑफ बिझनेस अमंग द असिस्टंट सेशन जजेस. आता असिस्टंट सेशन जज काही एक असतो का? तर नाही. ते 5 असू शकतात, 10 असू शकतात, 15 असू शकतात. तर त्याच्यामध्ये बिझनेस कसं हे करायचं, बिझनेसमध्ये त्याच्यामध्ये कामाचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते सेशन जजने बघायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्शन 15 काय सांगतं? सेक्शन 15 काय? सेक्शन 15 सांगतं सबऑर्डिनेशन ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट्स. आपण जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट बघितले ते अदर दॅन मेट्रोपॉलिटन एरियामध्ये. एव्हरी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शॅल बी सबऑर्डिनेट टू द सेशन जज अँड एव्हरी अदर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शॅल सब्जेक्ट टू द जनरल कंट्रोल ऑफ द सेशन जज बी सबऑर्डिनेट टू द चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ठीक आहे. तर CJM कोणाला सबऑर्डिनेट असेल? हा पण सेशन जजला सबऑर्डिनेट असेल. CJM आणि असिस्टंट सेशन जज हे दोघी कोणाला? सेशन जजला सबऑर्डिनेट असतात. बरोबर. ज्यावेळी आपण तो चार्ट बघितला, तो चार्ट लक्षात ठेवा. पुढे काय सांगतं सेक्शन 15? द चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मे फ्रॉम टाइम टू टाइम मेक रूल्स और गिव स्पेशल ऑर्डर्स consistent with this code as to the distribution of business among the judicial magistrate subordinate to him. आता आपण बघितलं की असिस्टंट सेशन जजेसमध्ये ते डिस्ट्रीब्युशन ऑफ बिझनेस कोण करतं? सेशन जज करतं. बरोबर. त्याच्या खाली CJM आहे. तर CJM कोणाला सबऑर्डिनेट असतो? सेक्शन 15 नुसार तो सेशन जजला सबऑर्डिनेट असतो. CJMला सबऑर्डिनेट कोण असतात? तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास. तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन ऑफ बिझनेस कोण करतं? तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन ऑफ बिझनेस हा CJM करतो. बरोबर. हे काय सांगतो मला? सेक्शन 15 सांगतं. आता सबऑर्डिनेशन ऑफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. आता आपण तो चार्ट बघितला, त्याच्यामध्ये मेट्रोपॉलिटन जो मॅजिस्ट्रेट आहे तर ते एकमेकांना सबऑर्डिनेट कसं आहेत? तर ते सेक्शन 19 काय सांगतं? सेक्शन 19 subordination of metropolitan magistrate. The chief metropolitan magistrate and every additional chief metropolitan magistrate shall be subordinate to the session judge, and every other metropolitan magistrate shall be subject to the general control of the session judge, be subordinate to the chief metropolitan magistrate. तो आपण चार्ट बघितला ना की in the metropolitan areas the chief metropolitan magistrate is subordinate to the session judge. इथं सेशन जज बॉस आहे. तीन कोर्ट एका सेम लेवलला. एक तुमचा असिस्टंट सेशन मेट्रोपॉलिटन एरियामध्ये तुमचा चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि अदर दॅन मेट्रोपॉलिटन एरियामध्ये CJM. ठीक आहे. सब क्लॉज 2 ऑफ सेक्शन 19 काय सांगतं? द हाय कोर्ट मे फॉर purpose of this code define the extent of the subordination of the additional chief metropolitan magistrate to the chief metropolitan magistrate. ठीक आहे. हायकोर्ट काय करू शकतं? ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन जो मॅजिस्ट्रेट आहे तर त्याचं एक्सटेंट तो कितीपर्यंत सबऑर्डिनेट राहू शकतो तर ते डिफाईन करू शकतं. ठीक आहे. द चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट मे फ्रॉम टाइम टू टाइम मेक रूल्स और गिव स्पेशल ऑर्डर consistent with this code as to the distribution of business among the metropolitan magistrate and as to the allocation of business to the additional chief metropolitan magistrate. तर सेम प्रोविजन आहेत की चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट जे खालचे ते मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत किंवा ॲडिशनल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत तर त्यांचं जे केसेस किंवा ते असतं ते डिस्ट्रीब्युशन करायचं काम चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट करतो. बरोबर. त्या प्रकारे अजून एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट पण आपल्याला दिसतात याच्यामध्ये. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जे स्टेट गव्हर्नमेंट बाय MPSC वगैरे हे करतं, अपॉइंट करतं आणि त्यांचं काम ते पब्लिक ट्रँक्विलिटी किंवा सर्चसाठी वॉरंट वगैरे, तर किपिंग पीस अँड गुड बिहेवियरचे जे बॉन्ड असतात त्याच्यामध्ये, तर अशा ठिकाणी त्यांचं काम असतं. ठीक आहे. तर ते पण CRPCने प्रोव्हाइड केलेले आहेत. बरोबर. आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ सबऑर्डिनेट ज्युडिशरी जो आपण तक्ता बघितला तर आपण ते एक बघू आता त्याच्यामध्ये जे आपल्याला आहे ते. तर सगळ्यात वरती काय येतं आपल्या सबऑर्डिनेट ज्युडिशरीमध्ये? सेशन ऑर ॲडिशनल सेशन. तर याची इस्टॅब्लिशमेंट कुठे झालेली आहे?
तर इस्टॅब्लिशमेंट झालेले आहे सेक्शन 9 नुसार. तर सेक्शन 9 काय सांगतं? सेक्शन 9 सेज दॅट कोर्ट ऑफ सेशन, सब क्लॉज 1 ऑफ सेक्शन 9, द स्टेट गव्हर्नमेंट शल इस्टॅब्लिश अ कोर्ट ऑफ सेशन फॉर एव्हरी सेशन डिव्हिजन. कोर्ट ऑफ सेशन कोणी इस्टॅब्लिश करायचं? कोर्ट ऑफ सेशन इस्टॅब्लिश करायचं कोणी? स्टेट गव्हर्नमेंटने. जे त्याची ती बसायची कोर्ट आहे ते सगळ्याचं प्रिमायसेस वगैरे हे कोणी इस्टॅब्लिश करायचं? कोर्ट ऑफ सेशनने. बरोबर, आपलं सॉरी हे गव्हर्नमेंटने, स्टेट गव्हर्नमेंटने काय करायचं? ते इस्टॅब्लिश करायचं. एव्हरी कोर्ट ऑफ सेशन शल बी प्रिसाइडेड ओव्हर बाय अ जज टू बी अपॉइंटेड बाय द हाय कोर्ट. तर जो जज आहे, सेशन जज आहे, त्याची अपॉइंटमेंट कोण करेल? इस्टॅब्लिशमेंट हा एक भाग झाला आणि अपॉइंटमेंट हा एक भाग झाला. इस्टॅब्लिशमेंट स्टेट गव्हर्नमेंट करतं, अपॉइंटमेंट हायकोर्ट करतं. हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. द हायकोर्ट मे ऑल्सो अपॉइंट ॲडिशनल सेशन जजेस अँड असिस्टंट सेशन जजेस टू एक्सरसाइज ज्युरिडिक्शन इन अ कोर्ट ऑफ सेशन. Along with session judge, the High Court also establish or also appoint the court of additional session judge and assistant session judge. Where the office of a session judge is vacant, the High Court may make arrangement for the disposal of any urgent application which is or may be made or pending before such court of session by an additional or assistant session judge, or if there be no additional or assistant session judge, by chief judicial magistrate in the session division, and every such judge or magistrate shall have jurisdiction to deal with any such application. तर अशी कंडिशन येऊ शकते की ज्यावेळेस असिस्टंट सेशन जज पण नसेल तर त्यावेळेस त्याची ऑफिस कोणी हे करायची, हेल्प करायची? ॲडिशनल सेशन जजने किंवा असिस्टंट सेशन जजने. हे सगळे नसतील तर कोण करेल? चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ठीक आहे, तर ते सेक्शन तेवढंच सांगतं. त्याच्यानंतर खाली आहे तुमचा इन मेट्रोपॉलिटन एरिया चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. तर सेक्शन 17 of Code of Criminal Procedure provide about the Chief Metropolitan Magistrate and Additional Chief Metropolitan Magistrate. The High Court shall, in relation to every metropolitan area within its local jurisdiction, appoint Metropolitan Magistrate to be the Chief Metropolitan Magistrate for such metropolitan area. High Court जो मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहे त्याला ॲज अ चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट करतं बाय डेप्युटेशन ऑर प्रमोशन. त्यामुळे आपण सेक्शन 6मध्ये बघितलं, सेक्शन 6मध्ये फक्त हायकोर्ट, कोर्ट ऑफ सेशन आणि तुमचे जे हे आहेत ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास, तर हे जे येतात. तर त्याच्यामध्ये तुमचे CJM आणि चीफ मेट्रोपॉलिटन जो मॅजिस्ट्रेट आहे तर हे दोघी येत नाहीत. बरोबर, तर त्याचं रिझन हे आहे. ठीक आहे, पुढे काय सांगतं सेक्शन 70 फर्दर सेज दॅट द हाय कोर्ट मे अपॉइंट अ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट टू बी द ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अँड सच मॅजिस्ट्रेट शल हॅव ऑल or any of the power of chief metropolitan magistrate under this code or under any other law for time being in force as the high court may direct. ठीक आहे, तर पुढे काय सांगतं? तर हायकोर्ट जे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहे तर त्याला पण ॲडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून सुद्धा अपॉइंट करू शकतं. बरोबर, त्याच्यानंतर तुमचा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. तर सेक्शन 18 ऑफ CRPC प्रोव्हाइड अबाउट द स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट.
The High Court may, if requested by the central or state government, so to do confer upon any person who holds or has held any post under the government all over any of the powers conferred or conferable by under this code on a metropolitan magistrate in respect of the particular cases or particular classes of cases in any metropolitan area within its local jurisdiction. ठीक आहे. तर एखाद्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटला स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट केलं जाऊ शकतं. एनी पर्सन हू होल्ड और हेल्ड एनी पोस्ट अंडर द गव्हर्नमेंट. तर एखादी जो कोर्टामध्ये बघा एखाद्या वेळेस काम करणारे मोठे कारकून असतात जे सिनियर, तर त्यांना पण एखाद्या वेळेस स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट केलं जातं. ठीक आहे. तर provided that no such power shall be conferred on a person unless he possesses such qualification or experiences in relation to legal affairs as the high court may be by rules specified. मी तुम्हाला सांगितलं आता बघा की कोर्टामध्ये काम करणारे जे एकदम सिनियर मोस्ट क्लर्क किंवा काय असतात, तर त्यांना एखादी पर्टिक्युलर केसेस और पर्टिक्युलर क्लासेस ऑफ केसेस दिल्या जातात. आणि कंडिशन काय आहे एनी पर्सनसाठी, तर तो सच पर्सन, तर त्या पर्सनला कंडिशन अशी आहे की त्याला ते सफिशियंट नॉलेज पाहिजे ते याचं. ठीक आहे, त्या लिगल मॅटरचं. पुढे काय सांगतं सेक्शन 80 फर्दर प्रोव्हाइड दॅट सच मॅजिस्ट्रेट शल बी कॉल्ड स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अँड शल बी अपॉइंटेड फॉर सच टर्म्स नॉट एक्सिडिंग 1 year ॲट द सेम ॲज द हाय कोर्ट मे बाय जनरल और स्पेशल ऑर्डर डायरेक्ट. ठीक आहे. तर असा जो मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून आपण केलेला आहे त्याला आपण काय म्हणायचं, स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. आणि त्याला फक्त पॉवर 1 वर्षासाठी देता येऊ शकतात. ठीक आहे. एकतर एनी पर्सनला आपण ॲज अ स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट करू शकतो, पण सच पर्सनने काय करायला पाहिजे, त्याला तेवढे सफिशियंट लिगल हे पाहिजे, काय सफिशियंट लिगल नॉलेज पाहिजे. ते कोण स्पेसिफाय करेल, ते हायकोर्ट सांगेल की कशा प्रकारचं नॉलेज पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर अशा व्यक्तीला फक्त 1 वर्षासाठीच अपॉइंट करता येईल. ठीक आहे. तिथं तुमचं स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. तुम्ही चार्ट विसरले नाही ना, चार्ट परत एकदा लक्षात ठेवा. सेशन, ॲडिशनल सेशन वरती, सगळ्यात वरती. त्याच्या खालीत लेवलला 3 लोक, एक असिस्टंट सेशन जज, दुसरा चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि तिसरा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे CJM. ठीक आहे. हे 3 चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या खाली मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या खाली मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि स्पेशल मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. त्याच्यानंतर अदर दॅन मेट्रोपॉलिटन एरियामध्ये CJM, त्याच्या खाली लेवलला कोणते ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास आणि स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. ठीक आहे. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक त्याचं प्रोव्हिजन घेत आहोत. आता हे झालं तुमचं मेट्रोपॉलिटन एरियाचं. आता मग नॉन मेट्रोपॉलिटन एरियाबद्दल काय, की मेट्रोपॉलिटन एरियाचं आपण झालं सगळं केलं. तर मग अशा ठिकाणी काय की ज्या ठिकाणी मेट्रोपॉलिटन एरिया नाही आहे किंवा अदर दॅन मेट्रोपॉलिटन एरियामध्ये कोणत्या प्रोव्हिजन केलेल्या आहेत. तर बघा सेक्शन 12 ऑफ इंडिया कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर प्रोव्हाइड अबाउट चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट अँड ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट etc. In every district not being a metropolitan area, the High Court shall appoint a judicial magistrate of first class to be the judicial magistrate, chief judicial magistrate. आपण सेक्शन 6 मध्ये बघितलं होतं की तिथं पण चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट येत नव्हता. बरोबर. तर द हायकोर्ट अपॉइंट करतो कोणाला, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला. पण चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोण होतं की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास जे आहेत त्यांना डिप्युटेशनवर किंवा त्यांचं प्रमोशनद्वारे त्यांना चीफ
ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून अपॉइंट केलं जातं. बरोबर. सबक्लॉज 2 ऑफ सेक्शन 12 of CRPC says that the High Court may appoint any judicial magistrate of first class to be an additional chief judicial magistrate. ठीक आहे. तर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे JMFC आहे, तर हायकोर्ट त्याला ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणून सुद्धा हे करू शकतं, ॲडिशनल CJM म्हणून सुद्धा अपॉइंट करू शकतं. सब्जेक्ट टू द जनरल कंट्रोल ऑफ द CJM, every sub-divisional judicial magistrate shall also have the exercise such powers or supervision and control over the work of the judicial magistrate other than additional chief judicial magistrate in the subdivision as the High Court may by general or special order specify in this behalf. तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ जे तुमचं बिझनेस आहे, ठीक आहे, हे डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क आहे, तर त्याच्यावर कंट्रोल काचा असेल, तर त्याच्यावर कंट्रोल असेल तुमचा CJMचा. तर हे तुम्हाला सेक्शन 12 सांगतं. आता CJMच्या खाली कोण, JMFC आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास. तर सेक्शन 11 ऑफ CRPC provide that court of judicial magistrate in every district not being a metropolitan area. metropolitan area मध्ये आपण ते chief metropolitan magistrate आणि ते आपण ते बघितले. in every district not being a metropolitan area there shall be established as many courts of judicial magistrate of first class and of the second class and at such places as the state government may after consultation with the High Court by notification specify. ठीक आहे. तर हे काय सांगतंय, in every district not being a metropolitan area there shall be established as many courts of judicial magistrate of first class and second class and at such places as the state government make consultation with the High Court by notification specified. ठीक आहे. तर with consultation of High Court, state government may appoint JMFC and JMFC second class judicial magistrate second class and first class in district. ठीक है. The presiding officer of such court shall be appointed by the High Court. Same सेशन जस सारखं. सेशन कोर्ट कोण हे करतं, इस्टॅब्लिश करतं, स्टेट गव्हर्नमेंट करतं, पण सेशन जजची अपॉइंटमेंट कोण करतं, हायकोर्ट करतं. तर सेम ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासचं इस्टॅब्लिशमेंट कोण करतं, स्टेट गव्हर्नमेंट करतं, पण जे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे जजेस आहेत, मॅजिस्ट्रेट आहेत, तर त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं तुमची, तर हायकोर्ट करतं. द हायकोर्ट मे whenever it appears to it to be expedient or necessary for confer the power of judicial magistrate of first class or of the second class of any member of the judicial service of the state functioning as a judge in a civil court. ठीक आहे. तर हे झालं तुमचं याच्याबद्दल, कशाबद्दल, जे कोर्ट आहेत कशाचे, कोर्ट्स ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटबद्दल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा येतो तो स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. तर सेक्शन 13 ऑफ CRPC प्रोवाइड स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. The High Court may, if requested by the central or state government so to do, confer upon any person who holds or has held any post under the government all or any of the powers conferred or conferable by the under this court on a judicial magistrate of first class or second class in respect of in particular cases or classes of cases in the local area not being a metropolitan area. तर सेम आपण जसं स्पेशल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या ज्या प्रोव्हिजन बघितल्या, तर सेम प्रोव्हिजन याच्या पण आहेत. तर याला पण ते क्वालिफिकेशन पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे, जे हायकोर्ट ठरवतं, आणि याला पण आपण एका वर्षापर्यंत याला अपॉइंट केलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर तुम्ही हा फक्त चार्ट लक्षात ठेवा, याच्यात दुसरं काही नाही आहे. यांच्या ज्या पॉवर्स आहेत तर आपण उद्या बघू. उद्या परत आपण एकदा अजून चार्ट रिवाईज करू
आणि यांना कोणते कोणते पॉवर आहेत तर ते पॉवर बघू. ठीक आहे. थोडं बोरिंग आहे. आता प्रोसिजर लॉ आहे तर बोरिंग असणार आहे, पण ते कामाचं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तरी मी जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर याच्या ज्या रिमेनिंग जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला बघू. ठीक आहे.